हॅलो फ्रेंड्स, आज ना म्हटलं चला मी रोज मुलांना काय टिफिनमध्ये देते, डोसा पराठे, तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करतो मी कशी म्हणजे इझिली प्रमाणे सकाळी लवकर उठून मुलांचा टिफिन रेडी करून देते. बाहेरचं जास्त काही देत नाही. आठवड्यामध्ये 1-2 वेळेस चालून जातं, पण रोज रोज नाही चालत. तर इथे ना मी सगळे कडधान्य राहतात ना ते भिजत घालते सगळे एकत्र. आता कडधान्य म्हटलं म्हणजे मूग येतात, काळे चणे येतात, मग वटाणे येतात. यांना मस्तपैकी मिक्स करून घेतलं होतं मी. 2-2 वाट्या माझं माप घेतलं होतं. 5 जणांचं मी बनवते. ही वाटी दिसते तुम्हाला छोटी, ती वाटी. आणि त्याच वाटीने ना मी 1 कप तांदूळ घेतले होते ना, अर्धी वाटी उडीदची डाळ घेतली, ती व्हाईट. मस्तपैकी 3-4 वेळेस धुवून घेतलं होतं आणि मस्त थोडं कोमट गरम पाणी करून त्याच्यामध्ये राहू दिलं होतं. ओव्हरनाईट राहू दिलं होतं. ओव्हरनाईट झाल्यानंतर इथं माझ्याजवळ थोडे काबुली चणे पण होते. म्हटलं दुसऱ्या दिवशी वापस मुलांना टिफिनमध्ये तर चणे आपण शिजवून ठेवले आणि फक्त ताव्यावरती थोडंसं नमक, तिखं आणि असं टाकून दिलं, मस्त फ्राय करून दिलं, तरी मुलं खूप आवडीने खातात. दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंग वापस मी बोलून देते तुम्हाला. 1 रात्र अगोदर तो फक्त तयारी करावी लागते आपल्याला कडधान्य भिजवण्याची. दुसऱ्या दिवशी फक्त सकाळी उठून आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यावं लागतं. ही जर तयारी तुम्ही रात्री करून घेतली ना, म्हणजे कडधान्य सकाळी भिजत घालून जर रात्री तुम्ही बेटर बनवून घेतलं ना, तरी तुम्हाला चालणार. मी त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या ऍड केल्या होत्या. तुम्हाला जे ऍड करायचं ते करू शकता, पण मी सांगते काहीच ऍड करण्याची गरज नाहीये. एकदम छान होतं. असं माझं एकदम बेटर स्मूथली रेडी होऊन गेलं होतं. बेटर खूप सारं होतं आणि मला इतके बेटरची गरज नव्हती. आणि हे बेटर मी दुपारी जेवणामध्ये पण हेच बेटरच्या इडल्या बनवणार आहे. त्याचा व्हिडिओ ना पार्ट 2 मध्ये येणार आहे. तर मी रात्री 9:30-10 वाजेच्या अगोदर तो अपलोड करून देणार. ते पण लवकरच बघून घ्यायचं. आपलं इथं सगळं बेटर रेडी करून तर झालेलं आहे. याच्यामध्ये मी अर्ध बेटर काढून घेईल डोसा बनवण्यासाठी. सकाळच्या नाश्त्याला डोसा आणि ते देणार. मुलांचा टिफिन बनवला गेल्यानंतर आमच्यासाठी पण मी हेच करणार आहे. ते व्हिडिओ काही मी शूट नाही केलेत. स्वादानुसार नमक टाकायचं आणि व्हाईट तळ राहते ना, ती टाकून घेतली. तव्याला फुल गरम होऊ द्यायचं. ते व्हिडिओ स्किप झाला होता. फुल म्हणजे पूर्ण गरम होऊ द्यायचं आणि थोडं पाणी टाकून मग डोसा बेटर आपण टाकायचं. आणि हा तव्याला तेल लावण्याची गलती कधीच म्हणजे करायचीच नाही, नाहीतर मग ते चिपकत नाही तव्याला. आपला नॉनस्टिक तवा राहतो ना, तर चिपकत नाही तेल जर लावलं तर. बिना तेलच्या आरामाने एकदम इझिली निघून जातील. माझी चटणी अगोदरच तयार होती. मी वेगळी चटणी नाही तर डोसाच्या वरतीच चटणीला स्प्राईट करून देते. मुलांना खूप आवडीने खातात. त्यांनी तर खूप आवडीने म्हणजे घरी आल्यानंतर तारीफच करत होते, मम्मा खूप छान डोसे बनले होते, आम्हाला बनवून दे. पण मी इडली बनवली होती त्याच बेटरची. ती पण खूप छान म्हणजे खूपच छान लागली होती. आता मुलांचा टिफिन तर रेडी होऊन गेलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. असेच तुम्हाला रेसिपी बघायला आवडतील का ते पण सांगा. मी याच्या अगोदर पण टिफिनच्या रेसिपी तुम्हाला शेअर केल्या 2-3. पुढच्या रेसिपी पण खूप छान येतील. पराठे, डोसे कसे राहतात म्हणून. कडधान्य मुलं इझिली